सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती पुतळा परिसरात दिनांक 1 मे 2026 रोजी माता सुजाता मध्यवर्ती बुद्ध जयंती उत्सव समितीतर्फे 2570वी बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। सकाळी 9 वाजता मान्यवरांच्या हस्ते बुद्ध प्रतिमा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आलाय। दिवसभर भाविकांना जलपान देण्यात आलाय। सायंकाळी नितीन भाऊ मोरे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार आणि उपस्थित समाज बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। यावेळी महेंद्र भाऊ शिरसाळ, डॉक्टर बापूसाहेब सैंदाणे, इंजिनियर रावसाहेब वाघ आदींसह संस्थापक अध्यक्ष रत्नशील सोनवणे उपस्थित होते। या प्रसंगी ब्लॅक पॅन्थर रत्नशील सोनवणे यांनी भाषणातून बिहार व केंद्र सरकारला इशारा दिलाय की 1950 पूर्वीचा कायदा रद्द करून विश्वविख्यात बौद्ध गया महाविहार ब्राह्मणमुक्त करावे व ते बौद्ध धर्मगुरूंच्या ताब्यात द्यावे। सत्तेच्या बळावर बौद्धांची दिशाभूल करू नये, अन्यथा 1818च्या भीमा कोरेगावच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यास वेळ लागणार नाही, असा खडखडीत इशारा त्यांनी दिलाय। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी जगदीश देवपूरकर यांनी केलंय। हा शरणोत्तर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बुद्ध ज्योती सोनवणे, दीपाली मोंडे, दुर्गा दिकम, सविता शेजवळ, दीपक मोंढे, अमृता सोनार, साई महाले आदींसह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक पिरारी, धुळे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समरून या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची 2570वी जयंती आपण इथे साजरी करतो आहोत। आणि हे महत्त्वाचं म्हणजे जगामध्ये असं आश्चर्य झालं नाही, ते आश्चर्य या ठिकाणी आणि या भारतातून भगवान बुद्धांच्या बाबतीत झालेलं आहे। ते असं की भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला झाला, भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती याच पौर्णिमेला झाला आणि भगवान बुद्धांचं महानिर्वाण सुद्धा याच पौर्णिमेला झाला। अशी ही पौर्णिमा जगात असं कुठलीही घटना घडलेली नाही, ती आजच्या दिवशी अशा पद्धतीने भगवान बुद्धांच्या बाबतीत घडलेली आहे। हे आश्चर्य जगामध्ये आहे। आणि त्याचप्रमाणे भगवान बुद्धांचं तत्वज्ञान बी सुद्धा जगामध्ये आहे आणि ते तत्वज्ञान सांगते की जगाला शांती हवी, युद्ध नको, बुद्ध हवा, जगाला बुद्धाची गरज आहे। आज अशा परिस्थितीमध्ये आपण बघतो की जगामध्ये जे आज शांतता चालू आहे, जी महायुद्ध चालू आहे, तिसऱ्या महायुद्धाकडे लोक जात आहेत जगाचे काही देश, त्याच्यामध्ये बुद्ध हेच खरे तत्वज्ञानी आहेत। त्यांनी बुद्धांच्या तत्वावरच ज्ञान मिळू शकते आणि मानवाला शांतीचा संदेश मिळू शकतो आणि मानव कल्याणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो। अशी ही पौर्णिमा आज आपण इथे साजरी करतोय। या ठिकाणी रत्नशील सोनवणे, त्याचप्रमाणे कर्डकांना आणि आम्ही सर्वजण या पद्धतीने या साजरी करण्यासाठी इथं आहोत। या ठिकाणी आम्ही हे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। मित्र जगामध्ये रक्ताचा एक हिंबळीने सांगतात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार शांततेच्या, संयमाच्या मार्गानं आणि अहिंसेच्या मार्गानं या विश्वाला हा बौद्ध धर्म जो पादाक्रांत केला तथागत गौतम बुद्धांनी आपल्या 80 वर्षाच्या आयुष्यात, आज हा त्यांचा जो बौद्ध पौर्णिमेचा दिन आहे, तर अत्यंत जगातलं आश्चर्य म्हणावं लागेल की आज ह्या महामानवाचा जन्म आज वैशाखी पौर्णिमेला झाला होता। त्यांना ज्ञानप्राप्ती राजपुत्र असताना सुद्धा राजमहालाचा त्याग करून सर्वसामान्यांचं दुःख शांतता, संयम, अहिंसेच्या मार्गाने जीवन जगण्याकरता त्यांनी राजपाटाचा त्याग केला आणि मानवमुक्तीच्या करता त्यांनी त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार आणि प्रचार आणि प्रसार केला। मागे मी श्रीलंकेला जाऊन आलो एकदा, तर त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांचा धर्मप्रचाराकरता सम्राट अशोकाने त्यांचे संघमित्र आणि त्यांचा चिरंजीव त्यांना श्रीलंकेला पाठवलं होतं। तेव्हा तो धर्मही नव्हता, पण आज 100% जवळजवळ 99% बौद्ध धर्मियांचा श्रीलंका हा देश आहे। त्या ठिकाणी जेव्हा मी बौद्ध धर्मियांच्या त्या भिक्षू संघाच्या ज्या विद्यालयाला गेलो, तर त्या ठिकाणी प्राचार्य, डॉक्टर, इंजिनियर, अत्यंत विद्वान लोक त्या ठिकाणी या धर्माच्या करतात। त्या गावात मी फिरलो श्रीलंकेला बरं का। त्या ठिकाणी अनागारी महत्व, त्या ठिकाणी जे भगवान गौतम बुद्धाचे धम्मप्रचारक होते, भिक्षू,
त्यांचे स्टॅच्यू तिथे आहे. जसं आपल्याकडे आदर्श शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर हे वगैरे असतील, तर तसा आदर्श त्या श्रीलंकेमध्ये आणि बौद्ध धर्माचा सकाळी उठल्यानंतर तर सायंकाळपर्यंत बौद्धमय वातावरण त्या श्रीलंकेमध्ये पाहून मी आश्चर्यचकित झालो. आज या ठिकाणी रत्नश्री सोनवणे आमचे लोणे साहेब बौद्ध महासभेचे अध्यक्ष यांनी हा धर्माचा प्रचार आणि प्रसार भर उन्हातानात गेल्या अनेक वर्षापासून उपक्रम राबवत होते. तर त्यांनी त्यांच्यासोबत हा कार्यक्रम राबवतात, ते अन्नदान सुद्धा करतात आणि जी काही मंडळी त्यांना सहकार्य करतात ती जाणीव ठेवून त्यांनी आयोजन केलेलं आहे. त्यांच्या या सद्धम्म कार्याला मी विनम्र अभिवादन करतो आणि महामानव बुद्धांना अभिवादन करतो.